नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत तांदळाची झटपट आणि टेस्टी होणारी बासुंदीसारखी खीर आज आपण बनवणार आहोत। खूप टेस्टी बनते आणि खूप झटपट होते। एकदम बासुंदीसारखी रबडीदार खीर आज आपण बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये तूप घालायचं आहे। आता जे बारीक तांदूळ भेटतात ते मी इथे 15 ते 20 मिनिट भिजू घातले होते। आता ते आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहे। तुपामध्ये परतून घेतल्यामुळे आपली खीर एकदम टेस्टी बनते, म्हणून आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो घेतला तरी पण चालेल। 10 ते 15 मिनिट फक्त भिजू घालायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। तांदूळ आपला चांगला परतून झालेला आहे। आता यामध्येच आपल्याला किसलेलं खोबरं घालायचं आहे। खोबरं किंवा नारळ घातला तरी पण चालतो। ओला नारळ असेल तर अजूनच चांगली बनते खीर। थोडंसं तूप घालून आपल्याला हे पण परतून घ्यायचं आहे। खाली लागू नये म्हणून आपल्याला हलवत राहायचं आहे। थोडा वेळच हलवायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे। दूध आपल्याला साई असेल तर साई सोबत घालायचं आहे। खीरीला दाटसरपणा येतो आणि खूप टेस्टी लागते। आता आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। दूध आपल्याला आटू द्यायचं आहे। यामध्ये मी थोडासा खवा घातलेला आहे। खवा नाही घातला तरी पण चालतो। चांगली उकळी काढून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये साखर घेणार आहोत। साखर आपल्याला डायरेक्टली नाही टाकायची। अशा पद्धतीने जर तुम्ही साखर टाकली तर खूप खीरीला वेगळीच टेस्ट येते। थोडंसं 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला कॅरमल करून घ्यायचं आहे। ही साखर ऑटोमॅटिक वितळते। खूप झटपट होणारी, अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे। दूध पण आपलं चांगल्या पद्धतीने आटलेलं आहे। तांदूळ पण आपला चांगला शिजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला हे कॅरमल टाकायचं आहे। कमी गॅसवर आपल्याला अशा पद्धतीने कॅरमल बनवून घ्यायचं आहे। थोडासा कलर चेंज झाला की आपण याला लगेच खिरीमध्ये घालणार आहोत।
साखर घालायची गरज नाही। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीची खीर जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला नक्कीच आवडेल। आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। तडका पॅनमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये आपल्याला फक्त हे ड्रायफ्रूट थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यावर घालायचे आहेत। केशरचं दूध घालायचं आहे, नाही घातलं तरी चालेल। आपली खीर तयार आहे, बघू शकता। खायला तर खूप टेस्टी लागते आणि दिसायला पण खूप मस्त दिसते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।